मी ॲडव्होकेट शैलेश शामराव निकम सातारा जिल्हा न्यायालयात तसेच इतर न्यायालयात गेली बरेच वर्षापासून वकिली प्रॅक्टिस करत आहे। प्रामुख्याने मला असे जाणवले की राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा या राज्यामध्ये ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू केलेला आहे, तर तो आपल्या राज्यामध्ये देखील का केला नाही अजून? मग तो देखील केला पाहिजे। जर गव्हर्नमेंट राज्य सरकारला परवानगी नसेल केंद्राकडे पाठवा, केंद्र नसेल तर राज्य सरकारला पाठवा, पण लागू करा। ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट फार गरजेचं आहे। एखाद्या वकिलांवर जेव्हा तुम्ही गुन्हा दाखल करता त्यावेळेस त्याची शहानिशा करा आणि मगच त्या वकिलावर गुन्हा दाखल करा। एका बाजूला सुप्रीम कोर्ट म्हणते की ॲडव्होकेट इज अन ऑफिसर ऑफ द कोर्ट, मग ॲडव्होकेट जर कोर्ट ऑफिसर असेल तर त्याचं नाव पेपरला कशाला तुम्ही पब्लिश करता, न्यूजला देता, काय करता? त्याचं नाव गोपनीय ठेवा आणि मग तुम्ही ही करा। जर तो आरोपी सिद्ध झाला तर तुम्ही बिनधास्तपणे त्या वकिलाचं नाव पेपरला देऊ शकता, पण त्या वकिलांचं नाव पेपरला किंवा TV न्यूजला किंवा इतर माध्यमांना देऊ नये अशी माझी कळकळीची विनंती आहे। आणि बाकीच्या राज्याप्रमाणेच याही आपल्या महाराष्ट्र राज्याला ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। आतापर्यंत आम्हाला बऱ्याच वकिलांनी सहकार्य केलेलं आहे। पाठिंब्याची पत्र आलेली आहेत, पुण्याहून आलेलं आहे, पंढरपुरातनं, सोलापूर, सर्व बाजूंकडून, सर्व जिल्ह्यातून पाठिंब्याचे पत्र आलेले आहेत। आम्ही हे करणार आहे आणि याच्यानंतरचा जो इशारा असेल तो मग मात्र आमरण उपोषणाचा असेल, याच्यानं सरकारनं इशारा आमचा समजावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।